तुम्ही परत याच, मारूनच तुम्हाला पाठवतो. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा. कुणाला सांगायचंय त्याला सांगा. हे होतं स्टेटमेंट नंबर 1. माझ्या नादाला लागू नका, नाहीतर घरात घुसून मारील. हे होतं स्टेटमेंट नंबर 2. आता हे स्टेटमेंट कुणाचे होते हे तुम्हाला समजलं असेलच. ही स्टेटमेंट होती शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची. जे पाटील सध्या दिसेल त्याला धमक्या देत सुटलेत आणि सत्तेची हवा डोक्यात घेऊन निर्ढावलेत. खरं तर संजय दिना पाटलांच्या विधानांमुळे का होईना, पण सर्वसामान्यांना समजलं की आपण ज्यांना निवडून देतोय ते लोकप्रतिनिधी किती गेंड्याच्या कातडीचे आहेत. आणि अगदी सराईत गुन्हेगारांपेक्षा सुद्धा या लोकप्रतिनिधींच्या गुन्हेगारीचा इतिहास हा जरा जास्तच मोठा आणि ठळक आहे. संजय दिना पाटलांमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे की मंत्रिपदावर असलेले नेते सुसंस्कृत पुढारी आहेत की मुरलेले गुन्हेगार आहेत. आणि सर्वसामान्यांना हाच जो प्रश्न पडलाय त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि नेत्यांची पार्श्वभूमी तपासताना जे समोर आलं ते थक्क करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहायचंय की राज्यातील कोणत्या विधानसभेच्या आमदारांवर गुन्हेगारीचे खटले दाखल आहेत आणि किती खटले दाखल आहेत. नमस्कार. सुरुवात करूयात राज्यामध्ये विधानसभेच्या कोणकोणत्या आमदारांवर सर्वाधिक केसेस दाखल आहेत त्यापासून. अबू आझमी यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या समाधान औताडेंवर 10 गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यावर 12, भाजपच्याच सुभाष देशमुख यांच्यावर 12 गुन्हेगारी खटले, शिवसेनेच्या दिलीप लांडेंवर 11, ठाकरे गटाच्या गजानन औटेंवर 10, रासपच्या रत्नाकर गुत्तेंवर 12, भाजपच्या महेश बालदींवर 12, ठाकरे गटाच्या महेश सावंतांवर 13 गुन्हे, भाजपच्या नरेंद्र मेहतांवर 18 गुन्हे, भाजपच्या नितेश राणेंवर 38 गुन्हे, भाजपच्याच विक्रम पाचपुतेंवर 21 गुन्हे, भाजपच्याच प्रशांत ठाकूरांवर 10 गुन्हे, तर काँग्रेसच्या साजिद पठाण यांच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. आता बघा, हे आमदार सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले आमदार आहेत. म्हणजेच 10 गुन्ह्यांपासून ते 38 गुन्हे ज्यांच्या नावावर दाखल आहेत ते हे आमदार. पण फक्त एवढ्यावरच गुन्हे दाखल आहेत असा तुमचा गोड गैरसमज होत असेल तर तो दूर करा. बघा, या आमदारांव्यतिरिक्त सुद्धा 1 ते 9 गुन्हे सुद्धा कित्येक आमदारांच्या नावावर दाखल आहेत. आता सगळ्याच आमदारांची नावं सांगत बसले तर व्हिडिओ थेट अर्ध्या तासाचा होईल. त्यामुळे फक्त सर्वाधिक गुन्हे ज्या आमदारांच्या नावावर दाखल आहेत त्यांचीच नावं तुम्हाला सांगितली आहेत. थोडक्यात एकूण मिळून आपल्या राज्यात निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार 304 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 116 आमदारांवर तर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ही नावं होती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांची. आता ज्या खासदारांवर गुन्हे दाखल आहेत त्यांची सुद्धा नावं सविस्तर पाहायची आहेत, पण याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये. जर वरवर पाहिलं तर देशातील विजयी झालेल्या एकूण खासदारांपैकी 420 खासदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि त्यातील 169 खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. खरं तर ही सगळी आकडेवारी पाहिली की एक प्रश्न नक्की पडतो, आपलं राज्य आणि देश नेमका कुणाच्या हातात आहे? ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतोय तेच लोकप्रतिनिधी जर कट्टर गुन्हेगार असतील तर या लोकप्रतिनिधींना संरक्षकांची किंवा Z+ सिक्युरिटीची गरज नाहीये. सुरक्षा रक्षकांची खरी गरज तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना आहे. कारण ज्यांच्या भरोशावर राज्य आहे त्यांच्याच पासून राज्याला संरक्षणाची गरज आहे. आता अनेक जण असं सुद्धा म्हणतील, यातल्या अनेक नेत्यांनी समाजासाठी, सर्वसामान्यांसाठी आंदोलनं केली आहेत, मोर्चे काढलेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. होय, मान्य आहे ना की सर्वसामान्यांसाठी केलेल्या आंदोलनामुळे सुद्धा अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत. पण अहो, 20, 18, 9, 38 ही गुन्ह्यांची जर संख्या असेल तर त्या नेत्यांच्या आंदोलनांची संख्या सुद्धा तेवढीच असणं गरजेचं आहे ना. मुद्दा हा आहे की आंदोलनाचं कारण असलेल्या केसेस कमी, पण इतर कारणांसाठी दाखल असलेले गुन्हे हे जास्त आहेत. मान्य आहे, कुठलाच माणूस दुधानं धुतलेला नसतो, पण लोकप्रतिनिधी यांच्याकडे एक सुसंस्कृत प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातं. बरं, तुमचा इतिहास कितीही काळा असू देत, पण वर्तमानातही तुम्ही सामान्य जनतेला, पत्रकारांना, विरोधी पक्षातल्या नेत्यांना जर जीवे मारण्याच्या धमक्या देत असाल तर तुमच्या काळ्या इतिहासावरही लोक बोट ठेवणारच. मग त्यावेळी असं म्हणायचं नाही की भूतकाळ का उकरून काढता. जर नेत्यांच्या भूतकाळातल्या काळ्या सवयी जातच नसतील तर लोकप्रतिनिधींना गुंडाच्या नजरेनंच लोक पाहणार आहेत. आता काही नेते असंही म्हणतील की नका मग आम्हाला मतं देऊ, पण असं आहे की सामान्य जनतेला तुमचा इतिहास माहिती नाहीये. जर तो इतिहास आणि नेत्यांचे खरे रंग माहिती झाले तर ते गुंडगिरी करणाऱ्या नेत्यांना नाहीच निवडून देणार. असो, सत्य तर हेच आहे की आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय.
नेत्यांची माहिती न काढता मतं देऊन पुन्हा गुंडगिरी करण्याचं लायसन जणू त्यांना दिलंय आणि ही गुंडगिरीची राजकारणातली संस्कृती बदलणार नाहीये, कारण चांगले बदल होत नाहीत आणि राजकारणात तर मुळीच होणार नाहीयेत. असो, तुमच्या आमदार किंवा खासदारावर गुन्हा दाखल आहे का? दाखल असेल तर तुमच्या आमदाराचं किंवा खासदाराचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.